बऱ्याचशा जणांचं बघितलं की ते दुसऱ्यांना हे कर ते कर असं कर हे कर ते कर सांगतात, पण स्वतः मात्र मला माझ्या काळात मला माझ्या त्यावेळेस मी गोष्ट आठवून ठेवलेली आहे किंवा मला तेव्हा किती त्रास भोगलेला आहे, हा जो त्रास जेव्हा आपण बघतो किंवा दुसऱ्यांना सांगतो ते आपण आपल्या मनात जरीही निरखून ठेवलेलं आहे, जरीही ते आतून ठेवलेलं आहे, पण जरीही तुम्ही ते बाहेर काढू शकत नाही, त्याला विसरू शकत नाही, तर तुम्हाला दुसऱ्यांनाही काही गोष्ट कुठले उपाय कुठल्या गोष्टी सांगण्याचा काहीही अर्थ नाहीये, कुठलंही तुम्हाला ऑथॉरिटी नाहीये. का नाहीये? जर तुम्ही स्वतःच जुन्या गोष्टी विसरू शकत नाही, तुम्ही स्वतःच तुमच्या चांगल्या गोष्टींवर अंमल करू शकत नाही, तर तुम्ही दुसऱ्यांनाही काही सांगू शकत नाही. त्यामुळे आधी स्वतः चांगल्या मार्गावर या. तुमच्या आई वडील सासू सासरे सगळ्यांशी चांगलं वागा, कसेही असू दे, शेवटी ते आपले आई वडील आहेत. चांगलं वागा, तुम्हाला स्वतः सुद्धा चांगलं मिळेल. स्वामी काय म्हणतात, जोपर्यंत तुम्ही तुमच्या आई वडिलांना मानणार नाही तोपर्यंत मी तुला काही देऊ शकत नाही. कारण स्वामींना जरी तुम्ही आई वडील मानलं पण तुमच्या स्वतःच्या आई वडिलांना दुखवलं, स्वामी खुश होणार नाही. ते तुम्हाला कितीही तुम्ही पूजापाठ करा, होम हवन करा, ते तुम्हाला काही देऊ शकणार नाही जोपर्यंत तुम्ही